सर्वांना 80व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा. आमचं स्वातंत्र्य हिरावत चाललंय त्याबद्दल आम्हाला खेद आहे. आमचं व्यक्ती स्वातंत्र्य असेल, विचार स्वातंत्र्य असेल, कामाचं स्वातंत्र्य असेल, ज्या पद्धतीनं आजचा हा कार्यक्रम झाला हा लज्जास्पद आहे. श्रावण मासात खऱ्या अर्थाने श्रावण मासात देवाची पूजा अर्चा करतात आणि पुण्यकर्म करण्याचं एक पवित्र मास म्हणून गणला जातो. दुसऱ्याच्या लेकराचं बारसं किती दिवस तुम्ही करणार हा खरा प्रश्न आहे. आज आमच्या अध्यक्षांनी सांगितलं की ह्या उपकेंद्राचं जागेचा प्रश्न, या उपकेंद्राच्या मंजुरीपर्यंतचे परिश्रम श्रीमंत संजीवराजे, सन्माननीय महाराज साहेब, त्याचबरोबर माजी आमदार दीपकरावजी चव्हाण साहेब आणि या गावचे सगळे नागरिक यांनी किती कसोशीने प्रयत्न केले, प्रशासकांनी त्यासाठी कशी मदत केली, हे सगळे उघड पुरावे आहेत. आणि आज तुम्ही अचानक इथं येता, कार्यक्रमाचं उद्घाटन करता, याचा अर्थ हे चाललंय काय? फलटण तालुक्यामध्ये दुसऱ्याच्या बारशाला जाऊन आपली नाव ठेवायची, ते इथून पुढं चालणार नाही. खरं तर आम्ही वेळ घेतला. वेळ घेण्याचं कारण हे होतं की ह्या गावातल्याच नाही तर फलटण तालुक्यात एक चुकीचा मेसेज जातोय. आजकाल काय होतंय, कामं मंजूर केलेले असतात महाराज साहेबांनी, संजीवराजेंनी, माजी आमदारांनी, आणि हे गडी नारळ फोडायला सगळ्याच्या पुढे जाते. मी स्पष्ट बोलणारा माणूस आहे. आज भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी तरी किमान असं पातक यांच्याकडून घडणं अपेक्षित नव्हतं, परंतु ते घडलेलं आहे. म्हणून आम्ही इथं ह्या आरोग्य उपकेंद्राच्या उद्घाटनासाठी स्वतः नामदार आंबेडकर साहेब, जे आरोग्यमंत्री आहेत, ते त्या महिनाभरात इथं येतील आणि ह्या आरोग्य उपकेंद्राचं उद्घाटन करतील. महाराष्ट्रातला हा पहिला किस्सा असणार की ज्या आरोग्य उपकेंद्राच्या उद्घाटनासाठी स्वतः आरोग्यमंत्री इथं येतील, कारण यांनी भाग पाडलेला आहे. आज ज्या पद्धतीनं तुम्ही जी सेवा देताय त्या सेवेला, मग त्या कौतुकाला तोडच नाही. मी विशेष करून आज कोंडके साहेबांचं या ठिकाणी विशेष अभिनंदन आणि सत्कार सुद्धा घेणार आहे की त्यांच्या विशेष प्रयत्नातनं, राठोड डॉक्टरांच्या विशेष प्रयत्नातनं त्याच दिवशी साधारण एक 15 दिवसांपूर्वी आपल्या PHCच्या मार्फत आपण बोनस चावलेला व्यक्ती, जो 3 तास त्यांनी विष अंगावर पचवलं होतं, त्या व्यक्तीला वाचवण्यामध्ये तुम्हा सर्वांचं प्रचंड मोठं योगदान होतं. तुम्ही इतकी अविरत सेवा देताय आणि निस्वार्थ सेवा आहे. हे सेवेचं मोल आम्हाला माहिती आहे. तुम्हाला थांबवून ठेवलं त्याबद्दल मी तुमच्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. परंतु चुकीचा संदेश या समाजामध्ये जाऊ नये. दुसऱ्याच्या कामाचं श्रेय स्वतः ओरबडून घेऊन पळवाटा काढणारी लोक आता वाढायला लागलेली आहेत. आणि ही पळवाटा काढणारी किंवा पळून जाणाऱ्या लोकांना माझं या ठिकाणी सडेतोड उत्तर आहे की तुम्ही बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल, ह्या उक्तीप्रमाणे जर वागला नाही तर इथून पुढे फलटण तालुक्यात जशाच तसं तुम्हाला उत्तर दिलं जाईल. तुम्ही एक उद्घाटन केलं तर आम्ही 2 करू आणि ती पुराव्यानिशी करू, जेणेकरून या फलटण तालुक्यातली लोक, जी सर्वसामान्य लोक आहेत, त्या लोकांच्या मध्ये चुकीचा संभ्रमित करणारा एक संदेश जाऊ नये म्हणून. आणि म्हणूनच आम्ही खऱ्या अर्थानं आज या ठिकाण करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. तुम्ही उद्घाटन करत असताना किमान एक संदेश तरी आम्हाला द्यायला पाहिजे होता. ज्या लोकांनी अथक परिश्रम घेतले, ज्या लोकांनी उपकेंद्रासाठी, हे उपकेंद्र नाही, हे आमच्या गावाचं आरोग्याचं केंद्र आहे, आरोग्याचं मंदिर आहे. आणि या मंदिरात आमच्याच गावच्या लोकांची, तर पार्टी, संघटना, पक्ष अजिबात बघितला जाणार नव्हता. पण तुम्ही किमान आमच्या ज्या लोकांनी ह्या गोष्टीसाठी कष्ट वेचले त्या लोकांच्या तरी कानावर घालणं अभिप्रेत होतं. आज ती कुठल्याही गोष्टीचं तशा पद्धतीनं सांगितलं गेलं नाही. आमची लोक घरात बसली आणि इथं तुम्ही चोरी छुपके येता आणि उद्घाटन घेऊन जाता. याचा अर्थ घ्यायचा काय की तुम्ही खऱ्या अर्थानं भारतीय स्वातंत्र्याच्या दिवशी हे पातक करताय आणि हे पातक इथून पुढे फलटण तालुका खपवून घेतला जाणार नाही. हे माझं सडेतोड त्यांना या ठिकाणी उत्तर असेल. मी कोणाची नावं घेणार नाही. ही लोक सगळे आमचीच आहेत. गावातली पार्टी कुठलीही असो, पार्टीत दोन्ही पार्टीत जरी लोक असली तरी शेवटी उपचाराला तुमच्याकडेच येणार आहेत. सेवा तुमच्याकडनंच होणार आहे आरोग्याची. तुमच्या आरोग्याच्या सेवेला अधिक वर्धिन करण्यासाठी आमच्यासारख्या लोकांनी इथं येणं आणि तुम्हाला ज्या गोष्टींची अपेक्षा आहे, ज्या गोष्टींची गरज आहे, त्यांची पूर्तता करणं इथपर्यंतच आमचा रोल आहे. सेवाभाव हा तुमचाच आहे. मग तुम्हाला ती शाबासकीची थाप, तुमच्याबरोबर राहण्याची शाश्वतीची हमी हे आम्ही नाही घेणार तर घेणार कोण? पण आम्हालाच जर ह्या गोष्टी, आता ह्या गटाचं प्रतिनिधित्व करणारा माणूस मी, आणि आम्हाला सुद्धा ह्या गोष्टीचं जर निमंत्रण नसेल, आमंत्रण नसेल, तर विचार करा. गावची लोक, आम्ही या गोष्टीतनं, तुम्ही आरोग्याच्या सेवेत सुद्धा स्वातंत्र्य दिना दिवशी पक्षपातीचं राजकारण करत असाल तर हे किती चुकीचं आहे. आणि हा चुकीचा संदेश खोडून काढण्यासाठी खऱ्या अर्थानं आम्ही या ठिकाणी आलो. आणि आता
आमच्या गावकऱ्यांच्या वतीनं आम्ही या ठिकाणी या आरोग्य उपकेंद्राचं या ठिकाणी उद्घाटन केलेलं आहे. राजकारणामध्ये होत राहणार आहे, परंतु तुमच्या सेवेमध्ये कुठलाही गटतट कुठलंही राजकारण येऊ नये, तुम्हाला तुमच्यावर कुठला दबाव येऊ नये आणि जरी आलात तरी लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही आमच्याकडे काही तक्रारी केल्या तरी काही हरकत नाही, परंतु तुमच्या सेवाभाव वृत्तीमध्ये कोणत्याही पद्धतीचा खंड पडू नये एवढी तुम्हाला विनंती करणार आहे. कारण हे उद्घाटन झाल्याच्या नंतर ते खरं तर अधिकृत होतं का अनधिकृत होतं ते आता काळ ठरवेल. चुकीचा संदेश इथून पुढं फलटण तालुक्यामध्ये जाणार नाही याची सुरुवात आपण कापडगावमध्ये करतोय, हे मी एवढंच या ठिकाणी बोलतो. आणि आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हाला पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा देतो. आपलं व्यक्ती स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य, सामाजिक सार्वभौमत्वाचं स्वातंत्र्य कायम अविरत चिरायू होत राहू अशा सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.